त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे, हात जोडून विनंती आहे, थोडी घाई करा. 8:10 पहिला चेंडू कंपल्सरी पडेल याची नोंद घ्या. वैभव चला, जे समोरच्या दिशेने पडदा खाली गेलाय कोणीतरी खेचत असेल प्लीज वरती करा. अजून एक दिवस आपल्याला काढायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वप्रथम गणराला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्षाचं स्वागत करतो. चालू असलेला सामना 2 लुझर टीम मध्ये आहे. अशा 2 टीम ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये पराभव स्वीकारलाय, परंतु आता त्या पराभवाला पुसून पुढे जायचंय आणि विजय संपादन करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ RCC, दुसऱ्या बाजूला तेजस 11 बॅटिंगसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. टॉस जिंकल्यानंतर अहमद राजा मंसुरी आणि त्याच्या टीमनं आता यावेळेला कशा प्रकारची रणनीती आखली आहे, कशा प्रकारचं प्लॅनिंग आखलंय, या सर्व गोष्टींची चर्चा होणार आहे. यस, दोन्ही संघ आपल्याकडे एक अतिरिक्त प्रतिनिधी असेल तर प्लीज मंचावरती पाठवून द्या. आणि दोन्ही संघांच्या डगआउटमध्ये मला वाटतं एक प्रतिनिधी आहे. जर का एक प्रतिनिधी नाही आला तर तुम्हाला 2 रनांची पॅनल्टी या ठिकाणी लगवण्यात येईल असं आयोजन कमिटी मार्फत सांगण्यात येत आहे. ज्याला कोणाला काही इश्यू असेल ऑर्गनायझर कमिटीशी संपर्क साधायचा आहे, पण तुमचे एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचे आहेत. चला, मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर चांगला कमबॅक केलाय अहमद राजा मनसुरेने. जावेदने पहिला सीझन खूप चांगल्या प्रकारे खेळला होता. 2018ची आठवण ताजी होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा तिसऱ्या हंगामामध्ये सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला जावेदचा. यावेळेला पाहूयात कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतोय आपल्या संघासाठी, कारण पहिला पराभव त्यांच्या वाट्याला आलाय. यावेळेला काय त्यातून काय शिकेल का? यावेळेला गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रयत्न चांगले होते परंतु बॅकअप चांगलं मिळालं नाहीये. 4 धावा. दोन चौकार आलेले, चांगली सुरुवात, ग्रेट स्टार्ट फ्रॉम तेजस 11. आणि ही सुरुवात अपेक्षित सुद्धा होती. संबंधात ज्या प्रकारची स्थिती आहे सध्याची, करोयामऱ्याच्या स्थितीमध्ये आहेत दोन्ही संघ, म्हणून यावेळेला पुन्हा एकदा स्वीपचा फटका. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, व्हॉट अ फील्ड. चेंडूला अडवलंय आणि फेकी सुद्धा अचूक केली आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अली, अतिशय अनिल, अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू अडवला गेला फाईन लेग मध्ये. नितेश पाटील यांच्या बॅटमध्ये हा फटका. चांगली फिल्डिंग पेकी केली आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित वेगळं चित्र असतं. मनीष घरत त्या ठिकाणी होते. एक धावून पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा जर खेळ आतापर्यंत आपण पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावपल करतेयत. अजून एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. या मैदानावरती कालच्या दिवसापासून आपण पाहतोय 40-50 धावा सुद्धा तितक्याशा समाधानकारक नाही आहेत. परंतु जर का तुमची बॉलिंग चांगली झाली, फिल्डिंग चांगली झाली तर 40 धावा सुद्धा पुरेशा आहेत. हे सुद्धा आपण पाहिलंय. नक्कीच भरत पाहिलं. या मैदानावर खूप सारे उलटफेर बघितले आहेत. आजचा दिवस जर का बोललं तर क्लोज एन्काउंटर होतं, एकदम क्लोज. 12-26ची मॅच आम्ही बघितली जी 2 बॉल 8 आले आणि सलग 2 चौकार मारले, विजय संपादन केला. त्यानंतर सुद्धा एक चेंडू
एक चेंडू एक धावांची आवश्यकता होती. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात होता परंतु अचूक फेकी झाली नाही, त्यामुळे मॅच समोरच्या टीमला जिंकला. असे बरेच काही उलटफेर आजच्या दिवसातही आपण बघितले, कालच्या दिवसातही मोठे उलटफेर आपण या ठिकाणी बघितलेत. हो नक्कीच. आणि हे उलटफेर होणं हीच VPLची ओळख आहे. मागील 4 वर्षामध्ये अनेक उलटफेर पाहायला मिळाले, बिग अपसेट पाहायला मिळाले आणि आता अखेरकार या VPLमध्ये येत असताना नवीन फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते आणि या फॉर्मॅटमध्ये खेळवत असताना चांगल्या चांगल्या संघांना सुद्धा बाहेरचा रस्ता बघावा लागलाय. यावेळेला नवीन गोलंदाजी मार्कवरती अजित सुर्वे, मॅन फ्रॉम निर्मळ गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. समोर विवेक पांडे, यावेळेला चेंडू हवेमध्ये फरीच्या हातामध्ये विसवतोय. कोणती चुकी न होत असताना मोठा आदरा टीम तेजस 11ला. गॉन बड़ी मछली जाल में फंसती हुई, विकेट का पतन होता हुआ. थँक्यू. पहिला चेंडू होता, अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला पाहिलं होतं, परंतु फटका एक्झिक्यूट करत असताना बॅटचा जो फेस आहे तो थोडासा ओपन होता, वरच्या साईडला ओपन झाल्या कारणाने चेंडू ज्या गतीने गेलाय सरळ फरीच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यामुळे माघारी परतावं लागले विवेकला. आता खांद्यावरती जबाबदारी वाढली आहे नितेश पाटीलच्या, कारण या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी सध्याच्या घडीला त्याला विकेटवरती थांबून धावा बनवणं नितांत गरजेचे असणार आहेत. सुनील यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एक धावून पूर्ण केली जाते. नक्कीच आव्हान जर का तुम्हाला जिवंत ठेवायचं आहे तर चांगला कस लावावा लागेल, चांगला खेळ खेळावा लागेल. चांगला खेळ खेळावा म्हणजे एक चांगली धावसंख्या आणि त्या धावसंख्येला चांगल्या प्रकारे तुम्हाला डिफेंड केलं पाहिजे, असं काहीतरी गणित आहे क्रिकेटचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अचूक टप्प्यावर चेंडू आणि चेंडू निघतोय निर्धाव. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी अजित सुर्वे यांच्याकडे बघायला मिळते. आता मात्र हलकीच कट केलेली चेंडू आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि क्या बात है, क्या बात है. सुरेख असा एफर्ट्स या ठिकाणी. विशू याच्याकडनं अतिशय सुरेख असा अटेम्प्ट होता हा, पण 2 धावा या ठिकाणी चपळाईने पूर्ण केल्या. म्हणजे नितेश पाटील यांनी धावसंख्या 2नी भर पडते, धावसंख्या 2 पोहोचते ती 14. पुन्हा एकदा सुंदर टप्प्यावर पडलेला हा चेंडू कळला नाही, चेंडू पडला आणि सरळ किपरच्या हातात विसावलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. अतिशय सुरेख कमबॅक केलेला आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा कट केल्याचा प्रयत्न, पण आता मात्र चेंडू सरळ घरंगळ जातोय. सीमा रेषा पार चौकार. कमॉन डीजे. थँक्यू टीचर. थांबवतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. 18 धावा धावपलकावरती, अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मनसुरीचं पहिलं षटक पाहिलं, 10 धावा आल्या होत्या, 11 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 12 आल्या होत्या का, 11 पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि आता तिसरं षटक घेऊन येतोय अंकित पाटील. पाटील स्पोर्ट्सचे ओनर, ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी बॅट स्पॉन्सर केले गेले आहेत आणि त्यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. आणि समोर असणारे आहे सुनील यादव. हे दोन्ही खेळाडू एकाच संघासाठी खेळतात, साई सिद्धी स्पोर्ट्ससाठी, आणि यावेळेला एकमेकांसमोर आहेत, त्यामुळे हे बॅटल सुद्धा चांगलं रंगेल. दोन्ही खेळाडूंचा खेळ चांगला होणं गरजेचं आहे त्यांच्या निगडीत संघासाठी. नक्कीच VPLचं जर का तुम्ही बरं एक विचार केला गेला तर एकाच संघातनं तुमचे 9 किंवा 11 खेळाडू नसतात. तुम्हाला प्रत्येक संघातनं ते घ्यावे लागतात. तुम्हाला त्या खेळाडूची क्षमता, त्या खेळाडूचं कॅलिबर तुम्हाला ठरवावं लागतं आणि नंतर तुम्ही त्याच्यावर बोली लावतात आणि तो आपल्या संघात घेतात. तर त्यामुळे प्रतिस्पर्धी जरी आपला संघाचा खेळाडू असेल तरी त्याच्या विरुद्ध रणनीती ही पॉझिटिव्ह आणि चांगली असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही ज्या संघात आहेत त्या संघाचा विजय तुम्ही संपादन केला पाहिजे. आणि सर्व संघांसाठी एकमेव संधी यावेळेला. अफलातून कव्हर ड्राईव्ह, कोणती संधी नाही. प्रेक्षक बघत होते की चेंडू कधी हातामध्ये येते, परंतु 2 खेळाडूंना सुद्धा प्रेक्षक बनावा लागला यावेळेला. चौकार येतोय. 4 धावाने धावपलक पुढे जाईल. थांबवतो डीजे. 23 धावा धावपलक करतेत एका गाड्याच्या मोबदल्यात 2.2 चेंडूचा खेळ झालाय. ही एकमेव संधी आहे. VPL एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्या स्पर्धेमध्ये एखाद्या खेळाडूला जो वर्षभरासाठी एका संघाशी
एकनिष्ठ राहणार आहे त्या खेळाडूला दुसऱ्याच्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळते. VPL वगळता कोणत्याही स्पर्धेमध्ये त्याला दुसऱ्या संघातून खेळता येत नाही आणि म्हणूनच यावेळेला खऱ्या अर्थानं तो कस लागतो आणि ते कॉम्बिनेशन जमवणं हे त्या कर्णधारासाठी, त्या संघ मालकासाठी, टीम मॅन्टरसाठी खूप मोठं कार्य होऊन बसतं. नक्कीच तुम्ही जेव्हा एका संघामधून खेळतात वारंवार त्या संघासाठी तुम्ही यूज टू झाले असतात, परंतु त्या संघातनं बाहेर येऊन दुसऱ्या संघाबरोबर, दुसऱ्या खेळाडूबरोबर, दुसऱ्या ओपनिंग पार्टनरबरोबर, दुसऱ्या गोलंदाजाबरोबर, दुसऱ्या क्षेत्ररक्षकाबरोबर जे काय कॉर्डिनेशन असते, जे काय जमवाजमवी असते ते खूप कठीण असते आणि ते तुम्हाला करावं लागते. आणि ते कोण शिकवते तुम्हाला? तर ते तुम्हाला VPL शिकवते. विरार प्रीमियर लीग हे तुम्हाला या ठिकाणी शिकवते. चांगला ड्राईव्ह, पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये चांगल्या प्रकारे फील्ड केलं. विश्वास होते आय थिंक त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावून पूर्ण केले जाते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुनील यादव आणि नितेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 24 लॉस ऑफ 1 विकेट. विवेक पांडेचा महत्वाचा अडसर दूर केला, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे गोलंदाजी झाली आहे, ज्या प्रकारची बॅटिंग झाली आहे, त्याला पाहता दोन्ही बाजूने समांतर स्थिती आहे, कारण तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. ड्राईव्ह केलाय चेंडू या वेळेला विश्वाच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत एक धाव येते. एका धावाने धावफलक पुढे जाईल. एक विनंती असेल, दोन्ही विजयी टीम दुर्गेश 11 आणि हितविक 24 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण यायचं आहे. आपल्या दरम्यान टॉस केला जाईल. 2 संघांमध्ये टॉस केला जाणार आहे. हितविक 24 आणि दुर्गेश 11. बोथ ऑफ कॅप्टन लवकरात लवकर या आणि ज्यावेळेला ही मॅच संपेल त्यावेळेला लगेच तुम्ही कोणत्याही क्षणाची वाट न पाहता लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. चौकार आलाय. चौकाराने वेगळी दिशा मिळाली आणि या दिशेने धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 29 वरती. एका गाड्याच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. वेळेचा भान ठेवायचा आहे, कारण का 15 मिनिटाच्या आत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ही सायकल स्पॉन्सर केली गेली असे उत्तम ज्वेलर्सचे सर आदरणीय उत्तमभाई यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं सहर्षचं स्वागत आहे. संपूर्णतः वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आणि VPL सीझन 5च्या वतीनं आपणास विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं आहे आमच्या या मंचावरती. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. दरवर्षी मागील वर्षी सुद्धा उत्तम ज्वेलर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं होतं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आणि यावेळेला सुद्धा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सायकल स्पॉन्सर केली गेली आहे या VPL दरम्यान. थँक्यू आपण दिलेल्या योगदानाबद्दल आणि केलेल्या सहकार्याबद्दल. थँक्यू सो मच. अजित सुर्वे यावेळेला गोलंदाजी मार्कवरती. चेंडू जोपर्यंत फील्ड करेल मनीष तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. पहा, या 2-4 षटकांपर्यंत आताचा खेळ म्हणजे हे 4थं षटक मार्गस्थ आहे आणि हे षटक मार्गस्थ असताना अजित सुर्वे यांनी जी गोलंदाजी केली अतिशय वाखाणण्याजोगे आहे. कोणत्या प्रकारचा मोठा अटॅक करू दिलेला नाही आहे आणि यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. जजमेंट चुकती आहे. VPLचं हे जे मैदान आहे ते पूर्ण सर्कल आहे, पूर्णपणे वर्तुळाकार आहे, त्यामुळे चारी बाजूने फटकेबाजी करायची, चारी बाजूने चौकार आहेत आणि त्यामुळे जो चेंडू जज करत असताना ही सी फॉर्मॅट खेळण्याची जी सवय लागली आहे ती कुठे ना कुठेतरी अडथळा क्रिएट करते. ते आपण अनेक वेळा पाहिले कालच्या दिवसापासून. नक्कीच, कारण का प्रत्येक खेळाडू काय असतो की एक थोडासा आउट ऑफ द बॉक्स जाऊन या ठिकाणी प्रयत्न करत असतो की मी स्वीप मारेल किंवा मी कट मारेल, मी स्लाइस करेल चेंडूला. या नादात तो फसतो आणि चेंडू हा निर्धाव होतो. दरम्यान या ठिकाणी षटक समाप्ती झालेली आहे आणि 33 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक आणि शेवटची 4 मिनिटं उरलेली आहेत. 4 मिनिटात षटक संपवायचं, अन्यथा आयोजकांनी सांगितलं की पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. कारण का नियम हे काटेकोरपणे पाळण्यासाठी असतात. नियम जर का पाळले तर यासारख्या मोठ्या मोठ्या स्पर्धा या यशस्वी होतात आणि यानंतर ज्या सुद्धा कुठल्या स्पर्धा होणार किंवा ज्या काही या ठिकाणी विरार वसई नगरीमध्ये अशा प्रकारचं आयोजन असेल त्या ठिकाणी वेळेचं मर्यादा, नियमाचं काटेकोरपणे पालन जर का केलं तर जे काही आयोजक आहेत त्यांना सुद्धा हुरूप येतो आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी नवीन नवीन स्पर्धा भरवण्यासाठी संधी मिळते. आणि दरम्यान पुन्हा एकदा मनीष घरात येताना शेवटचं स्टेशन
शेवटचं षटक या ठिकाणी मनीष घरात यांच्याकडनं. नितीश पाटील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता या ठिकाणी, पण चेंडू काय बॅटीवर आला नाही. धावसंख्या मिळते 1. नितेश भरत या ठिकाणी कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय, कारण का ज्या प्रकारची क्षमता आहे, ज्या प्रकारचं कॅलिबर आहे, ज्या प्रकारचा तो डिमांड ठेवतो शॉटसाठी, त्या प्रकारचे शॉट त्याच्या बॅटमधून आले नाही आहेत. त्याचं कारण सुद्धा आहे. मनीष घरत हा एक दर्जेदार गोलंदाज आहे, त्याच्या नावावरती एक विक्रम सुद्धा आहे. आपण पाहिलं आहे 5 चेंडू 5 विकेट. आणि तो गोलंदाज यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. गडी बाद होते का तर येस, इट इज गॉन. नाव घेतो ना घेतो तर विकेट येते, विकेटचं पतन, गडी बाद. आणि अजून एक आदरा टीम तेजस 11ला सुनील यादवच्या रूपाने. मी दुर्गेश 11 कॅप्टन आलेले आहेत का? टॉस करण्यासाठी यायचं. मी विनंती करेल आदरणीय उत्तम ज्वेलर्सचे ओनर आपणास की आपण टॉस करण्यासाठी टॉस कपासमध्ये दाखल व्हायचं आहे. हितविक 24 संघाचे संघनायक आणि दुर्गेश 11 अर्नाळा संघाचा संघनायक, या 2 संघांदरम्यान हा टॉस केला जाणार आहे. मंचावरती उपस्थित उत्तम ज्वेलर्सचे ओनर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. त्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ही सायकल स्पॉन्सर केली गेली आहे. नो बॉल आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आणि यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 2 3 अटॅकमध्ये चेंडूला अडवलाय आणि नो +1 अशा 2 धाबा. थँक्यू. मी विनंती करेल उत्तम भाईने की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं. टॉस जिंकलाय हितविक 24 ने. निर्णय आपल्यापर्यंत येईल त्या अगोदर दोन्ही टीम्सना विनंती आहे, जी काही टीम मिटिंग आहे दुर्गेश 11 आणि हितविक 24 मैदानाच्या बाहेर करायची आहे. आणि ज्या वेळेला मॅच संपेल त्यावेळेला लगेच आपल्या पोझिशनमध्ये यायचं आहे, ना की मैदानाच्या आतमध्ये जाऊन मिटिंग करायची आहे. वेळेचं बंधन आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही केलेली विनवणी आमच्या संपूर्ण असोसिएशनच्या माध्यमातून. तर चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 3 धावा 36. 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. या 3 चेंडूमध्ये 2 प्रहार जर मोठे आले तरी सुद्धा एक फायटिंग टोटल पर्यंत जाऊ शकतो तेजस 11चा संघ. काय ते 2 मोठे फटके येतील का? मनीष घरात समोर समीर कदम यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय. गडी बाद होईल का? तर येस, माघारी परतावं लागतंय. आशिष मेहर मला वाटते तिथे होते, बाद होत आहेत आणि आशिष मेहरला माघारी परतावं लागतंय. थँक्यू. नवीन फलंदाज नागेंद्र मिश्रा मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु यावेळेला स्ट्राईक एंडवरती समीर कदम होते. सिंगल रन धावून कंप्लीट केला जातोय. आणि आता अंतिम चेंडू असेल या पहिल्या इनिंगमधील मनीष घरत यांचा. अतिशय चांगली गोलंदाजी, अपेक्षेला साजेसा खेळ केलाय. जो विश्वास कर्णधाराने त्याच्यावरती टाकला होता त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी या ठिकाणी होती. मनीषच्या माध्यमातून शेवटचा चेंडू सुद्धा येतोय. डॉट. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि शेवट होता मोमेंटम हा कायम आपल्या बाजूने ठेवलाय आरसीसीने. 37 धावा धावपल करते. 38चं टार्गेट आहे. 38चा पाठलाग करायचा आहे टीम आरसीसीला. या धावांचा पाठलाग होईल की अजून काही घडेल या सर्व गोष्टींची चर्चा होईल, परंतु त्या अगोदर अनुराग चव्हाण आपण कॅमेरा पूर्णपणे मंचाच्या दिशेने फिरवायचा आहे, कारण मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय किशोरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मंचावरती उपस्थित उत्तम ज्वेलर्सचे सर्वेसर्वा उत्तमभाई यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या या मंचावरती केला जातोय. वेळ कुणाला मिळत नसते, वेळात वेळ काढून ज्याने या आपल्या मंचाला ज्यांची प्रार्थना उपस्थिती लाभते आहे, आपल्या सर्व खेळाडू वर्गाला शुभाशीर्वाद देण्यासाठी उत्तमबाईंनी जी उपस्थिती नोंदवली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. चला, टीम मीटिंग झालेली आहे. बॅटर पाठवायचे आहेत जावेद आणि मॅचला सुरुवात लगेच करायची आहे. पुन्हा एकदा ज्या 2 टीम दरम्यान टॉस झालाय त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, जी काही टीम मीटिंग आहे किंवा ज्या काही तुम्हाला चर्चा करायच्यात आपल्या टीम बरोबर त्या मैदानाच्या बाहेर आत्ताच करून घ्या, जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर फक्त खेळ केला जाईल, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. कमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत पुन्हा एकदा जॉईन होतात क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेरा सर. आज मला थोडासा उशीर झालाय त्यामुळे सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो संपूर्ण असोसिएशनची आणि
आमच्या कॉमेंट्री पॅनलची सुद्धा. आता वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं या VPL सीझन 5 मध्ये सहर्ष स्वागत. धापलकावरती धावा जर आपण बघितल्या तर जाऊन पोहोचले त्या 38चं आव्हान आहे आणि 38चं आव्हान असताना नक्कीच इथे सन्माननीय अतिथी सुद्धा ज्यांच्या माध्यमातून ही सायकल सुद्धा आहे आणि सायकलचं एक वेगळं महत्त्व आहे ज्याच्या युगामध्ये सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपला फिटनेस राखण्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ऑन साईडला स्वीप केलेला आहे. तर एक धाव पहिल्या चेंडूवरती. दोन्ही सलामीची जोडी मैदानावरती. संतोष सौरभ आणि फरीद ही जोडी मैदानावरती आहेत. आव्हान 38चं आहे. सकाळपासून आपण 32-33चा एक सामना बघितलेला आहे. 37चा सामना सुद्धा अटीतडीचा खेळला गेला होता. ते बघता आई सामना त्याच पद्धतीनं खेळला जाणार आणि भरतजी मोरे आमच्या जोडीने आहेत. भरत म्हणून मी म्हणत होतो सायकलचं वेगळं महत्त्व आहे. आयुष्य सुद्धा सायकलसारखं आहे. लाईफ म्हणजे लाईक अ रायडिंग अ बायसिकल. यू कीप बॅलन्स. यू जस्ट मस्ट कीप मुव्हिंग. तुम्हाला जर बॅलन्स ठेवायचं असेल तर तुम्हाला पुढे पुढे सरकावं लागतं. आयुष्यसुद्धा असंच आहे. या सायकलसारखं आहे आणि क्रिकेटसुद्धा तसंच आहे. आव्हान जीवत म्हणजे ज्याला जसं म्हणतात ना की थोडं काय ना होईना तुम्हाला प्रगती करत राहावी लागते. ती प्रगती प्रत्येक वेळेला तुम्हाला टप्प्याटप्प्याने साधायची असते. या चेंडूला खेळलाय मध्ये सरळ स्क्वेअर लेगला पंच होतं. पंचांना स्पर्श होतो. एक धाव या चेंडूवरती. कारण आव्हानं मोठी येतात, आव्हानं कडतर येतात. त्या आव्हानांना पार करण्याचा आत्मविश्वास आपल्याजवळ असायला हवा. पहिल्या षटकाचा खेळ चाललाय आणि भरतजी मोरे पुन्हा मी तुमच्या दिशेने येणार आहे. ऑन साईडला फटका खेळलाय. चेंडू गेलाय सरळ. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा आज चौकार आलाय. 4 धावा. थँक्यू डीजे. हा चौकार तितकासा निराशाजनक असेल तेजस इलेव्हनसाठी कारण तितका काही अवघड नव्हता. ज्या प्रकारची मॅच आहे 38चं टार्गेट आणि अशा प्रकारच्या मॅचला जर वाचवायचं असेल तर या प्रकारच्या चेंडूंना तुम्हाला अडवणं नितांत गरजेचं आहे आणि त्या गरजेसारखा खेळ क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून होत नाही ही मात्र डोकेदुखी आहे तेजस इलेव्हन या संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. 8 धावा दापल करते. तुकाराम सर पहा यानंतर येणारा 24 चेंडूचा खेळ आणि 30 धावांची गरज आहे. काय या लो स्कोरिंग मॅच मध्ये नेल बेटिंग फिनिश पाहायला मिळेल का? म्हणजे लो स्कोरिंग गेम पण हाय व्होल्टेज ड्रामा होईल का या पद्धतीने? आणि तुम्ही जसा नेल बेटिंग फिनिशचा कारण 1-33चा सामना झालाय. शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना गेला होता. तो 33चा सामना या मैदानाने 2 सामने अगोदर त्याचा थरार आपण अनुभवलेला होता आणि जसा तुम्ही उल्लेख केला हाही सामना तसा होईल का? पुन्हा एकदा मी येतो तुमच्या दिशेनं. यावेळेला फरीदसाठी हा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक पाय उचलून खेळले परंतु फिल्डिंग होते आणि एक धाव त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. आशिष मेहर गोलंदाजी मार्कवरती आहेत. आशिषची स्ट्रेंथ काय? तेज तर चेंडू हाताळणं आणि वेल लाईन इन लेंथवरती चेंडू हाताळत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं. त्या ताकदीनुसार त्या ताकदीनुसार खेळ करण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. धावचीत. क्या बात आहे. रॉकेट थ्रो पहा. जसं मी काल एक उल्लेख केला होता गंभीर पाटील यांच्या हातामध्ये गेलेला थ्रो, विघ्नेश साखलतोडेच्या हातामध्ये गेलेला थ्रो आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून गेलेला थ्रो आणि त्यामध्ये तिसरा म्हणजे विवेक पांडे. नक्कीच थ्रो ज्या पद्धतीने केला होता पण फटका बघा काय खेळाय. स्वीपचा एक सुंदर देखणा चौकार. 4 धावा. थँक्यू. आणि आज नक्कीच भरतजी मोरे आज अजून आपण जयूचा एक थ्रो बघितला. जयेश गरजचा एक रॉकेट थ्रो सरली एस्टनवरती आदळला गेला होता. धापलकावरती धावा बघतोय 14. पाठलाग 38चा होतोय. ते बघता थोडी चर्चा करण्यास भाग पडलेला आहे. बघा चर्चा अशासाठी गेलेली आहे कारण इन्फॉर्म फलंदाज आहे सौरभ आहे. दुसऱ्या बाजूला फरीदच्या बॅटमधून हा चौकार आलाय. बरं फरीदने मागील हंगामामध्ये सुद्धा प्रभावित करून सोडलं होतं. ज्यावेळेला ते सह्यस्तीच्या माध्यमातून खेळत होते. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवला होता त्यांच्या फलंदाजीच्या बळावरती आणि म्हणूनच ज्यावेळेला RCB संघ दाखल झालाय त्यावेळेला RCBने त्याच प्रकारची रणनीती करून त्याला प्रमोट केलंय ॲज अ ओपनर म्हणून. आणि प्रमोट केल्यानंतर सुद्धा आपला खेळ तो दाखवतोय. म्हणजे गेला एक सामना जो थोडासा विसरण्याजोगे होता तो खास करून RCCला त्याच्यातनं तो थोडासा बाहेर येतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर हा सामना दोन्हीसाठी फार महत्त्वाचा आहे. दोन्ही टीमसाठी तेजस RCC दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाचा आहे या क्षणाला.
हा चेंडू स्वीप करतोय, चेंडूला पुन्हा एकदा पाठीमागे यष्टीच्या हातामध्ये जाऊन पोहोचतो. 2 डॉटने 2 निर्धाव चेंडूने सांगता होते दुसऱ्या षटकाची. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 38चं आव्हान होतं. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23ची आवश्यकता आहे. पुन्हा एक संगीतला ऐकूया, डीजेला धून ऐकूया आणि मॅच मध्ये येऊया. आणि सायकल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केले गेले ते उत्तम ज्वेलर्सचे सर्व सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विथ टाइम ते सॉन्ग वाजले गेले आमच्या जतीनच्या माध्यमातून. जतीन थँक्यू. गोलंदाजी मागवती नवीन गोलंदाज येतोय समीर कदम. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षण करा, चेंडू जातोय इंटू द गॅप. अर्जुन परमार होते, चेंडू पार होतोय सीमारेषेच्या 4 धावांसाठी. धन्यवाद. तुकाराम सर, चौकारांची भाषा बोलली गेली आणि सर्वाधिक मोठी बाब काय तर विकेट गेलेली नाही आहे. त्यामुळे जसे चौकार येत आहे तसा असा कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. आणि त्यांच्याकडे फटके मारत असताना जे कॉन्फिडन्स येणं गरजेचं होतं, तो कॉन्फिडन्सला किंवा जे मोटिवेशन अपेक्षित होते ते मोटिवेशन मिळताना पाहायला मिळतं या चौकाराच्या माध्यमातून. आणि जसा तुम्ही कॉन्फिडन्सचा उल्लेख केला, आत्मविश्वासाचा उल्लेख केला, ज्यावेळेला बॅटच्या स्वीट स्पॉटला लागतोय ना, टक आवाज येतोय ज्यावेळेला, तो आवाज तुमचा आत्मविश्वास वाढून जातोय. मिडल ऑफ द बॅट ज्यावेळेला एखादा चेंडू आदळतोय त्यावेळेला तुमचा तो आत्मविश्वास वाढतोय. पण गोलंदाज आपला आत्मविश्वास जगमगता कामा नये. पाठीमागे गेलं, जवळपास हँडलच्या ठिकाणी हा चेंडू लागला. 1 धाव या चेंडूवरती. गोलंदाजाला सुद्धा संधी आहे. तुम्ही विविध प्रकारचे चेंडू हाताळू शकता. विविध प्रकारचे चेंडू हाताळण्याची कला तुमच्या जवळ असायला हवी, कारण स्टेज फार मोठा आहे या क्षणाला. 15-17चं इक्वेशन आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळून काढला जरूर, जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धावून पूर्ण केली जाते. पण इथून गमावण्यासारखं काही नाही आहे, कारण विकेट पडलेली नाही आहे. आणि विकेट न पडत असताना 6.86ची सरासरी अपेक्षित आहे प्रत्येक षटकामागे. आणि अशा वेळेला ऑन साईडला स्वीप केलाय, चेंडू जातोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते रोहित, चांगली फेकी केली परंतु 1 धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही आहेत. हेत्विक 24ने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय दुर्गेश इलेव्हनला. बी रेडी बोथ ऑफ टीम. लगातार 3 चौकारांसाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय अजमत शेख यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. कोणीही जरी लगातार 3 चौकार मारले तर 3 चौकारांसाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. 24 धावा धावपल करते आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. हा सामना नयन नो स्कोर आहे का? येस थँक्यू. 23 धावा आहेत, त्यामुळे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या या क्षणांमध्ये. आणि 15चा आकडा जसा आम्ही अगोदर सुद्धा चर्चा करत होतो, बऱ्याच वेळा आलाय. आणि अगोदर सुद्धा जशी चर्चा केली, कालचा दिवस जिथे 15 मध्ये ऑलआउट झाला होता बिग बॅशला, म्हणजे सिडनीचा संघ होता, तर तो 15चा आकडा आजही सतावतोय प्रत्येक टीमला. गेलाही सामना आपण बघितला याच्या अगोदरचा, तो 15चा आकडा फार महत्त्वाचा होता. तो 12-15चा सामना आहे. इथून 2 निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करतील तर 2 चांगले चौकार सामन्यावरती पकड घट्ट बसवेल. 2 निर्धाव चेंडू, निर्धावही आलाय, विकेटही आलाय, तर गाणंही येणार आहे. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊया. चा मॅच होता आणि 12-15च्या मॅच मध्ये पहिला विकेट्स, पहिल्या चेंडूवरचा विकेट्स पुन्हा एकदा काय थोडंसं कलाटणी मिळवून देईल का या सामन्याला. मैदानाच्या आतमध्ये अंकित पाटील आले. ज्या प्रकारचा चेंडू होता, ज्या प्रकारच्या चेंडूमध्ये बाउन्स होता आणि त्यानंतर फटक्यामध्ये एलिमिनेशन होतं, ते थोडंसं चुकीचं वाटलं. कारण जर का अजून थोडेसे लेट खेळले असते कदाचित त्या ठिकाणी तो चौकार मिळाला असता. कारण गॅपमध्ये चेंडू गेला हे नक्की, परंतु अखेरकार ती विकेट येते आणि विकेट आल्यानंतर आता नवीन फलंदाज अंकित आला, त्याने 1 धाव सुद्धा काढलेली आहे. मॅचला बढावा देणं गरजेचं आहे.
आणि मॅचला ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला अंकिताला, गेल्या मॅचमध्ये अंकित पाटील त्याही सामन्यामध्ये एक चांगली फलंदाजी दाखवली होती अंकित पाटील यांनी. अंकित नो स्ट्राईक इनला, पण फरीद आहे. फरीद थोडासा सॉफ्ट हँडेड खेळतो, हलक्या हातानं खेळतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय आशिष. पुरेपूर प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी फार मेहनत करतोय. यश पहिल्या चेंडूवरती लाभलंय, पण इथून इक्वेशन बघणं सुद्धा फार गरजेचं आहे, कारण इक्वेशन 38चा पाठलाग केला जातोय. 9-13 स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आदळलाय. चांगली गोलंदाजी, चेंडू थोडासा मागे टाकला होता स्वीप करताना. अंकित चुकलाय. 8-12. नाही, यावेळेला पहा ज्या प्रकारचे फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतात, धाव जरूर येते, परंतु मानसिक खच्चीकरण सुद्धा होतं, कारण चेंडू बॅटला लागत नाहीये. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 26 धावा दाखवले. फरीद बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला लेट कट, परंतु लेट जास्तच झालंय आणि हा चेंडू सर्व यष्टरक्षकाच्या हातामध्ये जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आणि हे बऱ्याच वेळेला कधी घडते ना, ज्यावेळेला आपण फुटवेअर ब्रिजवर असतो आणि आपली आवडती गाडी निघून जाते. असं काय घडलंय, आवडता फटका खेळायचा होता ऑफ साईडला, पण तोपर्यंत चेंडू निघून गेला पाठीमागे. वाईटचा इशारा झालाय. आवाज चारी बाजूने आला होता, पण आवाज दुसऱ्या बाजूने आलाय. आता खरी रंगत येणार आहे. दोन्ही बाजूने आवाज आहे, चारों तरफ शोर आहे, लेकिन 4 का आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 11 धावांची गरज. 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. जसे की काल म्हटलं तर यावेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू बीट करतोय. डॉट बॉल येतोय. कहाणी में ट्विस्ट आता हुआ. 12-15ची गरज होती, यावेळेला सामना फसलाय. सामना आलाय 6-11 वरती. फक्त 4 धावा खर्ची केल्यात त्या आशिष मेहरने. वड मॅग्निफिसंट बॉलिंग बाय आशिष मेहर. नक्कीच एक सुंदर गोलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. फक्त 4 धावा. मी म्हटलं होतं ना, त्या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू, 2 निर्धाव चेंडू मॅचमध्ये सनसनाटी कलाटणी येण्यास नक्कीच पुन्हा एकदा पाहतील आपण. ती कलाटणी आलेली आहे, सनसनाटी आलेली आहे. म्हणजे एखाद्या चित्रपटाप्रमाणे ज्या पद्धतीने ॲक्शन, मेलोडो, सॉन्ग, ड्रामा, थ्रिल असतं, तसा सस्पेन्सही आहे. असा हा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 11 धावांची गरज आहे. अंकित पाटील आहे, दुसऱ्या बाजूला फरीद आहे. तर शेवटचं महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपये अहमद शेखकडून, लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपये नमन मिश्रा यांच्याकडून अंकित पाटीलसाठी. यावेळेला आरसीसाठी 500 रुपयाचं आहे आणि अंकित पाटीलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. परंतु इथे 3 चौकारांची गरज आहे का, तर हो आहे, कारण 11 धावांची गरज आहे. पण यावेळेला बॅटिंग करत असताना जे अंकितने मागील मॅचमध्ये 3 चौकार मारले होते ना, त्यांना आठवावं लागेल, त्याची पुनरावृत्ती करणं गरजेचे आहे. ही गरज आहे संघाची. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला सुद्धा संधी आहे. हीरो बनने का मौका दोनों तरफ है. विवेक के लिए है, अंकित के लिए है. विवेकसाठी सुद्धा हिरो बनण्याचा मौका आहे, अंकितला सुद्धा हिरो बनण्याचा मौका आहे. 6-11चा सामना आहे. सामना थोडासा फसलाय, सामना थोडासा अडकलाय. तो कोण बाहेर काढणार. कट केलाय चेंडूला, चेंडू चाललाय पॉइंट रिझन मध्ये. 1 धाव. 5-10 आणि VPL सीझन 5 ची मजा पहा. मजा आले. पुन्हा मी तुमच्या दिशेने येतोय. 5 चेंडू 10 धावांची गरज. 5 धावा. ही मॅच जशी जशी पुढे जाईल ना, तसं तसं या मॅच मध्ये रंगत वाढेल. आणि ज्यावेळेला सामना हा 1 ते 2 चौकारांचा येईल ना शेवटच्या 3 चेंडूमध्ये, त्यावेळेला मला वाटतं असा चमत्कारिक खेळ सुद्धा पाहायला मिळू शकतो. कारण या अगोदर ते झालंय. आजच्या दिवसभरामध्ये चमत्कारिक खेळ अनेक वेळा पाहायला मिळाले आहेत. म्हणून या मॅच मध्ये सुद्धा तशाच प्रकारचा चमत्कार होईल की तेजस्विलन संघ हावी ठरेल या चालू असलेल्या मॅचमध्ये. 5-10च्या इक्वेशनमध्ये विवेक पांडे गोलंदाजी मार्कमध्ये यावेळेला स्वीपचा फटका घालण्याचा प्रयत्न तेज गतीने रोहित चेंडूवरती जरूर आलाय, परंतु तोपर्यंत एकदा कंप्लीट केलेली आहे. 1 धाव्याने फरक पडणार नाही धावफलकामध्ये. फरक थोडासा पडेल, परंतु जे रिक्वायर्ड रन रेट आहे त्याप्रमाणे धावफलक पुढे जाणार नाही. पण जर काही मॅच खेचली गेली, विकेट नाही आला, तर कदाचित शेवटच्या चेंडूवरती 1 ते 2 मोठे प्रहार येण्याची शक्यता दाट आहे. नक्कीच. आणि जसं तुम्ही तेजसचा उल्लेख केला, म्हणजे भारतातली पहिली जर वेगवान गाडी वैयक्तिक चालू झाली IRCTCच्या माध्यमातून तेजस आहे. आणि तेजसला त्या वेगाने जावं लागणार आहे, त्या वेगाने जावं लागणार आहे. स्कूप केलाय पाठीमागे, चेंडू गेलाय. अंकितनं हा चेंडू खेळला होता, स्कूपचा फटका होता, पण पाठीमागे प्रोडक्शन होतं. बघा 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 8 धावांची गरज आहे.
3-8चा सामना आहे आणि दोन्ही बाजूला चर्चा भरपूर झालेली आहे. दोन्ही बाजूला बघा दोन यष्टीरक्षक गोलंदाज आले आहेत, दोन्ही फलंदाज सुद्धा एकत्र आले, कारण ही लढाई डू ऑर डाय करो या मरोवाली स्थिती आहे दोन्ही टीमसाठी. परत करू मरीची स्थिती आहे, कारण इथून जर पराभूत व्हाल तर स्पर्धेबाहेर जाणार आणि जर का जिंकाल तर तुम्हाला अजून एक संधी मिळेल या स्पर्धेमध्ये टॉप 10 मध्ये दाखल होण्याची. विवेक पांडे गोलंदाजी मार्कवरती आहेत. समोर फरीद, यावेळेला अतिशय चांगला चेंडू, यष्टीचित आहे की झेलचित, ये झेलचितच्या रूपाने गडी बाद. फरीद शेखला माघारी परतावं लागतंय. गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि खऱ्या अर्थानं भरत मोरेजी म्हणावं लागेल, विवेक बुद्धीने गोलंदाजी करतोय. आपली विवेक बुद्धी शाबूत ठेवलेली आहे विवेकने, आणि या नाजूक प्रेशर दडपणवाल्या सिच्युएशनला, दबावामधल्या सिच्युएशनला चांगलं हँडल केलेलं आहे. फरीदच्या रूपाने गडी बाद झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 8 धावांची गरज. एक सामना झालाय आता, आजच्या दिवसातला एक सामना झाला जिथून 11 बाहेर जावं लागलंय. 2-8चा सामना होता. परत पुन्हा एकदा तसा काही सामना आपण बघू का? 2-8 दाट शक्यता जरूर आहे, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज आला ना तो पहिल्यांदाच बॅटिंगसाठी आलाय, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण इथे आल्यानंतर मैदानाची पाहणी करणं किंवा मैदानाला जज करणं या सर्व गोष्टींपासून तो दूर आहे. आणि आता यावेळेला पहिला चेंडू बॅकवर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली नितेश पाटीलची, आणि डॉट बॉल येतोय. नव्हे तर एक धावून पूर्ण केली जाते. आता एक चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. काय औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे का, किंवा अवांतरित चेंडू हाताळून त्याच्यावरती काय मोठा प्रहार होईल का, या सर्व प्रश्नांची चर्चा होणार आहे. कारण इथे शक्यता दाट आहे. आज चमत्काराचा दिवस आहे. काय यावेळेला सुद्धा चमत्कार घडेल का, अजूनही काही सांगता येत नाहीये, कारण हा खेळ आहे क्रिकेटचा अनिश्चिततेचा. यावेळेला मोठा फटका, चेंडू गॅपमध्ये 4 धावांसाठी मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम तेजस 11 या संघानं. विजय संघाचं खूप अभिनंदन. पराभूत संघ खूप चांगल्या प्रकारे रंगत आणतील या मॅचमध्ये, चांगल्या प्रकारे लढलात, परंतु थोडेसे कमी पडलात, त्याबद्दल आपलं सुद्धा मन भरून कौतुक आणि थँक्यू. या स्पर्धेमध्ये दाखल झालेत त्याबद्दल. चला लगेच